ही ट्रेन परत हरिद्वारवरून रोज चालते. फायनली तत्काळ मध्ये कधी कधी तिकीट भेटतं. आम्हाला भेटली माझी यावेळेची अप्पर बर्थ. खुशनसीब है भैया, उद्धार हो गया हमारा जीवन का भाई. असं तुम्हाला या ट्रेन मध्ये भेटेल. या भाई वंदे भारतची क्रॉसिंग. बघा गाडीमध्ये क्लिनिंग पण होते. आलो दिल्लीमध्ये. IRCT की नाही असे वाली. जो चम्मच आहे ना तो व्यवस्थित बघून घ्या. अर्ध्या शिजलेल्या अर्ध्या कच्च्या. 80चं जेवण तो 150ला देऊन गेलाय. आपण आलो आहोत गुजरात मध्ये. सध्या ट्रेन मध्ये बघा भजी घेतली. किती जणांनी ऑर्डर केली आहे झोमॅटोची. रेस्टॉरंटचं नाव आहे थाली. 1 kg ची बिर्याणी होती ही. आपल्या इकडे म्हाताऱ्याचे केस असतात. पहिल्या व्हिडिओला खूप सारा प्रेम दिले त्यासाठी आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या रेल्वे स्टेशनला. नमस्कार मंडळी, हर हर महादेव. बाबा केदारनाथचे दर्शन झाल्याच्या नंतर आता मी परत चाललोय मुंबईला. ज्या ट्रेननी मी आलो होतो त्याच ट्रेनने आता मी परत मुंबईकडे चाललोय. ट्रेन नंबर आहे 19,020. आपल्या मुंबईवर येण्याचा ट्रेन नंबर आहे 19,019. रिटर्नचा जो ट्रेन नंबर आहे 19,020. सो ह्या ट्रेनने आजचा आपला प्रवास होईल. हर हर महादेव. RPF वाले आले, बघू काय बोलतात का. ही ट्रेन परत हरिद्वारवरून रोज चालते. 1:30 1:00 वाजता ही ट्रेन निघते मुंबईसाठी. साधारणतः 33 तासाची जर्नी करून दुसऱ्या दिवशी रात्री 10:30 वाजता ऑन टाइम सोडते बांद्रा टर्मिनल्सला. सो ह्या ट्रेननी जर्नी होणार आहे. काय काय होईल. पेंट्री कार नाही आहे मला. ह्या ट्रेननी परत जावं लागलं कारण इमर्जन्सी आली. माझी बद्रीनाथची यात्रा राहिली आहे कारण घरी एक इमर्जन्सी आल्यामुळे मी रिटर्न चाललो आहे. सो मी परत येणार, त्यावेळेस मी परत कंटिन्यू करेल. विचार केला चाललो आहे, तो इथून तुम्हाला परत ह्या ट्रेनचा ब्लॉग एक कंटिन्यू करू. या ट्रेनमध्ये परत पेंट्री कार भेटणार नाही आहे. सो खाण्यापिण्याचं काय होणार, काय प्रॉब्लेम होणार, सर्व काही सांगतो. आणि 2-3 जण सबस्क्रायबर पण भेटलेत, बरं पण वाटते जीवाला. सो बघूया काय विषय कसा आहे. आणि हरिद्वारवरून टोटल 3 ट्रेन चालतात आपल्या मुंबईसाठी सेम. इथून परत शुक्रवारी आणि बुधवारी आणि गुरुवारी असे 3 ट्रेन चालतात. या स्क्रीनवर लावतोय जे आपल्या मुंबईवरून येतात. बट ज्या 2 ट्रेन त्या बांद्राला जातात आणि जी सिंगल ट्रेन जे आपल्या लोकमान्य टिळक मुंबईला जाते. सो लेट्स सी, ट्राय करूया. ट्रेन नंबर लावला आहे आणि आजचा माझा कोच आहे तत्काळ. तत्काळमधून चालू 3rd ACचं तिकीट मारलेलं आहे मी, जे मला पडलं 2380 रुपये. नॉर्मल तिकीट 1810 रुपये आहे 3rd ACचं. हरिद्वार ते बांद्रापर्यंत 3rd ACचं. आणि स्लीपर क्लासचं आहे 705 रुपये. 710 रुपये पकडा. ओके, तर आपल्या टायमापासून फक्त 1 मिनिटाच्या उशिराने ट्रेन निघाली आहे मुंबईकडे. आणि याचं पुढचं स्टेशन जे आहे ना मी तुम्हाला दाखवेल, जे स्मॉल रेल्वे स्टेशन आहेत. सो मी काय तुम्हाला मेन रेल्वे स्टेशनच दाखवेल. सो आपली ट्रेन निघाली आहे मुंबईकडे. ही ट्रेन परत एकदा सांगतो नाही हुआ. अरे या, तर मी परत एकदा सांगतो तुम्हाला, ही ट्रेन खूप स्लो आहे. परंतु काय करणार, ऑप्शन असल्यामुळे ही ट्रेन रोज चालते. आणि ज्या दोन्ही सुपरफास्ट ट्रेन आहेत ज्या हरिद्वारवरून मुंबईला किंवा मुंबईवरून हरिद्वारला येतात त्या फक्त वीकली चालतात. फायनली तत्काळमध्ये कधी कधी तिकीट भेटतं तर खूप आनंद पण होतो की बाबा चल आपण त्या एक गिनतीमध्ये आहोत की आपल्याला तिकीट भेटले. इमर्जन्सीसाठी खरंच तत्काळ चांगलं आहे, फक्त फास्टेस्ट तिकीट काढावं लागेल. मला जो कोच भेटला आहे जो आहे तत्काळमध्ये B2, सीट नंबर आहे 19, जो आहे अप्पर बर्थ. मी दाखवतो तुम्हाला. आणि हे हरिद्वारचं रेल्वे स्टेशन आपण क्रॉस करतोय. येऊया लवकरच, कारण मला पंचकेदार यात्रा करायची. परत 27 मेला येणं होणार आहे. त्यावेळेस मी सुपरफास्ट ट्रेननेच येणार आहे. आणि त्यावेळेस ट्रेन माझी स्लीपर क्लासने सुपरफास्ट. सो हे हरिद्वारचं रेल्वे स्टेशन. सो बाय बाय, टाटा, हर हर महादेव. सो असा काही कोच असेल 3rd ACचा. येताना 2nd AC मधून आलो होतो. आणि सेम एक वेस्टर्न आणि एक नॉर्मल टॉयलेट आपलं. आणि इकडे बेसिंग वगैरे. आणि हा आपला भाऊ आहे. ह्याची पण यात्रा जस्ट करून आलाय. इथे तुम्हाला CCTV पाहायला भेटेल जो 2nd AC मध्ये नव्हता. आणि असं काय आता आतमध्ये तुम्हाला माझा बर्थ दाखवतो. सो इकडे असं असते सेम आपला 3 क्राऊडवाला असतो. आणि हा मला भेटली माझी यावेळेची अप्पर बर्थीवाली. आणि इकडे सेम पाऊचमध्ये हँड टॅवल पण भेटला आहे मला, ज्याच्यामुळे ठीकठाक आहे. आणि 2nd AC मध्ये जसं बोलल्यामुळे प्रमाणे तुम्हाला की मधला बर्थ खाली येऊन जातो बस. एवढंच आहे. बाकी हर हर महादेव. थोडी विश्रांती करतो आणि थोड्या वेळानंतर भेटतो. बाकी गाडीमध्ये पण आपल्या भरपूर मंडळी भेटलेत. सो त्यांच्याशी पण ओळख करतो. असं ट्रेनमध्ये तुम्हाला एक डस्टबिन भेटेल. इकडे कचरा वगैरे टाका तुम्ही काय असेल तो. आणि या साईडला बाथरूम वगैरे असणार. सो बाथरूम तर नाही दाखवू शकत. ह्या साईडला परत 3rd टायर ACचा कोच आहे. आणि इकडून पहिलं स्टेशन याचं येणार आहे जे ज्वालापूर आहे. ते साधारणतः 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हलिंग करता ट्रेनमध्ये, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला
कोणी सीटवर बसलंय, गाडीमध्ये पाणी नाही आहे, किंवा तुमच्याशी कोणी भांडतंय, किंवा कोणी 10 नंतर आवाज जास्त करून चालतंय किंवा गाणे वाजवत आहे, तर 139 वरती कंप्लेंट करायची. तुमचा PNR नंबर सांगायचा, लगेच RPF येणार आणि त्या लोकांशी धनाधन करणार, म्हणजे त्यांना समजवणार. ओके, सो या गोष्टी असणार. मिरर वगैरे बघा, गाडी बऱ्यापैकी स्पीड पकडते. आणि किसको आहे ना, अंकल ने मस्त टीका लगाया बस में, जय बोले जय बोले. तो अंकल का नसीब अच्छा है कि अंकल ने एक मस्त लाइन मारी कि आप कोई जो बंदे रहते हमारे जैसे, वो 5-10 हज़ार रुपए खर्चा करके आते, बट इसमें काम करने से अंकल को 2 से 3 दिन में यहाँ पे आना हो ही जाता है. बहुत खुश नसीब है भैया, बहुत खुश नसीब है, सच्ची में बहुत खुश नसीब है बिल्कुल खुश नसीब है कि आपको आते, और हरिद्वार में आके इनको रोज मतलब 3-4 दिनों में आना हो जाता है, दर्शन हो जाता है. और क्या चाहिए भाई, बहुत भारी. तो ये होता है हर किसी का, हो गया हमारा जीवन का भाई यार. हर किसी का नसीब में कुछ ना कुछ अलग ही होता है. गाडी सुटल्याच्या नंतर गाडीचा फर्स्ट हॉल्ट असतो ज्वालापूर, जो की आला आहे, आणि गाडी सुटल्या 2 मिनिटाचा हॉल्ट असतो इकडे. सो मी आता तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला मोठ्या हॉल्टवर भेटतो, जो की संध्याकाळी 6:30 वाजता जो आहे हजरत निजामुद्दीन, आपल्या भारताची राजधानी, सो दिल्लीमध्ये भेटतो. आता मी थोडी विश्रांती करतो, बाहेर ऊन पण भरपूर आहे आणि छोटे छोटे स्टॉप आहेत. सो काही थांबून आणि तुम्हाला काही सांगून पण काही मला उपयोग होणार नाही असं मला वाटते, तरी मी स्क्रीनवर लावतो. एवढे स्टॉप घेते ही ट्रेन दिल्लीपर्यंत. सो मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट संध्याकाळी दिल्लीमध्ये. आणि दुपारचे वाजलेत 1:15, आणि हे बघा इकडचं टेम्परेचर आत्ताचं, आणि कडकतं फडकतं ऊन. तो हे बघा, असं तुम्हाला ह्या ट्रेनमध्ये भेटेल. 2 चादर आणि हँड टॅवल पहिल्यांदा बघितला मी 3rd AC मध्ये दिलाय करून. आणि मला अप्परची सीट भेटल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे बसण्यासाठी. आणि 2nd AC मध्ये हा जो अप्पर बर्थ असतो तो निघून जातो, फक्त एक मिडल असतो आणि एक लोअर असतो, जो आणखीन कम्फर्टेबल यात्रा होते. आणि पूर्ण पडद्याने झाकलेली असते आणि शांतता असते. त्याच्यामध्ये 52 सीट असतात, याच्यामध्ये टोटल 72 सीट आहेत. आणि क्राऊड भरपूर असतं, काही जण बोलतात भरपूर, शांतता नसेल एवढंच. आणि या साईडला ही ब्लँकेट झोपण्यासाठी आणि उशी दिली जाते सेम. आणि पाण्याची बॉटल मी बाहेरूनच घेतली, जी फक्त 14 रुपयाला आहे. मी 15 रुपये पण येतात, मी 14लाच देतो. आणि हे मी थोडंसं बाहेरून घेतलं होतं खाण्याचं. बाकी दिल्लीमध्ये मी ऑर्डर करेल जेवण, जे मी तुम्हाला दाखवतो झोमॅटो किंवा स्विगीवरून. त्याचे पण काय अपडेट असेल ते पण मी तुम्हाला पुढे, म्हणजे जसं जसे मेन स्टेशन होईल ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आपण आलो आहोत मिरट नगर जंक्शनला. थोडंसं विश्रांती केली होती हरिद्वारमधून गाडी निघल्याच्या नंतर. आणि 6:30 वाजता येणार आहे याचं हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन. आणि आता हे मेन स्टॉप आहे, जे मी तुम्हाला म्हटलं की मोठे मोठे स्टॉप मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. मिरट रेल्वे स्टेशन येण्याचा टाईम आहे 4:57 आणि 5:02 5 मिनिटाचा होल्ड कंप्लीट करून ही ट्रेन पुढच्या रेल्वे स्टेशनला निघते. आणि आता बघा अजून पण ऊन उतरलेलं नाही आहे. हे गाझियाबादचं रेल्वे स्टेशन आहे, जे आपण क्रॉस करतोय आता. आणि जे पुढचं रेल्वे स्टेशन आहे हजरत निजामुद्दीन दिल्ली. हे बघ, या बाई वंदे भारतची क्रॉसिंग.
गाडीमध्ये क्लिनिंग पण होते व्यवस्थित. आलो दिल्लीमध्ये ऑन टाइम हजरत निजामुद्दीन. लोक बोर्ड करण्यासाठी तयार. फूड इकडे नाही मागवलंय, फूड मागवलंय मी मथुराला. सो बघूया 9:30 वाजता मथुराचं रेल्वे स्टेशन येणार आहे. आपण आलो दिल्लीला. दिल्लीला येण्याचा टाइम आहे संध्याकाळी 6:40 आणि 6:55 ट्रेन इकडून निघेल. 15 मिनिटाचा मोठा हॉल्ट आहे इकडे. आणि इकडे आपण ऑनलाईन फूड वगैरे मागवू शकता. बिफोर टाइम आले, 2 मिनिटं अगोदर ट्रेन इकडे आलेली. 38ला झाली होती. आणि इकडे खाण्यापिण्याच्या वस्तू. माझी चप्पलच तुटली, आता विदाऊट चप्पल ब्लॉगिंग करतोय. बाकी शूज काढावे लागतील मला. आणि खाण्यापिण्याच्या वस्तू, कॅन्टीन वगैरे. आतमध्ये इंडियन रेल नीलच्या पाणी बॉटल नाही विकल्या जातात, प्रायव्हेटच्या बॉटल विकल्या जातात. मी कंप्लेंट टाकणार आहे, मला भेटून द्या फक्त तो. की 14 रुपयाच्या पण तो 20 रुपयाला पाण्याची बॉटल विकतो, ते पण दुसऱ्या विकतोय. सो आपण कंप्लेंट करूया त्याची. बघू, तुला भेटू त्याला पकडल्याच्या नंतर. हे भाई कितने का है? खाना 150 की थाली है, 2 बची है. 150 की है. हाँ, जिसमें मटर पनीर है, दाल फ्राई है, आलू की सूखी सब्जी है, 3 पराठे है, राइस, स्वीट, सलाद, अचार. IRCT की नहीं, 80 वाली? 80 वाली नहीं. दिखाओ कैसे? सब बाहर से आता है. आप साइड पेंट्री तो आपको रखना चाहिए ना यार. बात ही नहीं करती. खाना ले 150 रुपयाची थाळी. सो माझा कॅमेरा ऑनच होता. सो पहिले कंप्लेंट टाकून बघतो की असं होतं का. असं जेवण असतं बरं का. जेवताना नाही, जो चम्मच आहे ना तो व्यवस्थित बघून घ्या, तुटलेला निघाला. ओके, 80चं जेवण तो 150ला देऊन गेला. आणि असे चम्मच पोटात जातील, लागल तुम्हाला, खुसल. तर कुठे ठेवायला ते समजत नाही. जस्ट दाखवण्यासाठीच घेतलं होतं मी जेवण. आणि ह्याच्यात चपात्या दाखवतो मी कशा तुम्हाला. हे अशा असतात चपात्या, अर्ध्या शिजलेल्या, अर्ध्या कच्च्या. म्हणजे 150 रुपयाचं जेवण देतो आहे. आणि असं कच्चा मासा, जे की बाहेर 80 रुपयाचं जेवण आहे हे. ठीक आहे, तर असं काही जेवण भेटेल बाबा या ट्रेनमध्ये तुम्हाला जर घ्यायचं झालं तर. म्हणजे जे ट्रेनचं जेवण असतं ते खाणं म्हणजे जीवावर आहे. आता हे जबरदस्ती घेतले 150 रुपयाचं. मी हे फेकू तर नाही शकत, म्हणून कसं तरी खातो आहे. सो ज्यावेळेस पण तुम्ही जेवण घ्याल तर बघून घ्या. IRCTचं जे जेवण आहे ते 80 रुपयाचं आहे. आणि पाण्याची बॉटल 14 रुपयाची आहे. मग ते पेंट्री कार असो किंवा पेंट्री कार नसो. सो यांनी घेतले जास्त पैसे. मी टाकले कंप्लेंट. बघूया त्याच्यावरती काय उत्तर येतं का. तर मंडळी, जेवण त्यांनी झालं आहे. आणि कसं तरी जबरदस्ती पोटात टाकलं जेवण. 150 रुपये तर वेस्ट नाही करू शकत. आता गाडीचा हॉल्ट येतोय आपला मोठा, जो आहे मथुरा. जर कोणी मथुराची यात्रा पूर्ण करून रिटर्न मुंबईला येते त्यांच्यासाठी पण ही ट्रेन बऱ्यापैकी ठीकच असेल. सो मथुराचं रेल्वे स्टेशन दाखवतो आणि मग झोपून जातो. आता त्यांच्यावर जी मी कंप्लेंट टाकली त्यांच्यावर ॲक्शन झालेली आहे. स्क्रीनशॉट लावतो, तुम्ही बघा. सो तुम्ही पण हे करू शकता, माझं एवढंच म्हणणं आहे. वेलकम टू श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा. मथुरामध्ये आलो आहोत. गाडी ऑन टाईम आहे. रात्रीचे 9:10 गाडी आली आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 9:15 गाडी इथून निघेल. आणि आता ऑन टाईम 9:10. गाडी जरी जास्त रेल्वे स्टेशन घेत असली तरी गाडी ऑन टाईम येते. ही गाडीची खासियत आहे, ते मला खूप आवडलं आहे. आणि मथुराला आलो आहे ऑन टाईम. आणि इकडे पण कॅन्टीन वगैरे, खाण्या वगैरेच्या वस्तू, पाण्याच्या बॉटल, सर्व काही. लय राणा झाला आतमध्ये बाई. बरोबर आहे ना. ते गेलं असतं कशामध्ये तर काय केलं असतं, वरतून ड्रिंक करून येत. म्हणजे जेवणाच्या एवढ्या कंप्लेंट होतात तरी हे लोक सुधरत नाही. मला कमाल वाटते. मागची जी कंप्लेंट मी केली होती तिचं स्टेटस पण मी बघितलं आहे. यांना फाईन लागते तरीच काही फरक नाही पडत. तर म्हणजे याच्यावरती रेल्वेने असं एक स्ट्रिक्ट ॲक्शन घेतलं पाहिजे की फाईनच्या ऐवजी पण अजून काहीतरी यांच्यावरती बसलं पाहिजे. आणि इकडे आणखीन एक तुम्हाला फॅसिलिटी भेटते. 5 रुपयामध्ये पाणी इकडे घेऊ शकतो तुम्ही प्रत्येक स्टेशनला. असे काउंटर बनलेले आहेत. आणि झमॅटो आणि स्विगीवरून तुम्ही पिझ्झा, बर्गर जे तुम्हाला हवं आहे खाण्याचं मागवू शकता. या ट्रेनचं खाणं बिलकुल मागवू नका, जे की बरोबर योग्य नाही आहे. आपला ठीक 5 मिनिटाचा हॉल्ट कंप्लीट करून 3 मिनिटाच्या लेटने ट्रेन निघाली आहे. पुढच्या रेल्वे स्टेशनला जे आहे भरतपूर, राजस्थानमध्ये. ही ट्रेन इकडून 8 स्टेट कव्हर करते, 8 राज्य कव्हर करते. सो भेटतो उद्या सकाळी. आणि हे मथुराला क्रॉस करतोय. श्रीकृष्ण जन्मभूमी परत एकदा येईल इकडे दर्शनासाठी. त्यावेळेस पुन्हा मराठीमध्ये ब्लॉग बनवेल मी तुमच्या सर्वांसाठी. सो शुभरात्र, भेटतो उद्या सकाळी. नमस्कार मंडळी, सुप्रभात. सकाळचे वाजलेत 8 आणि मी उठलोय जस्ट. अप्परबरची सीट होती, मस्तपैकी झोप झाली भाई. एवढं मात्र आहे की 2 पैसे जातात परंतु कम्फर्टेबल भरपूर असतात. सो चला फ्रेश होतो, भेटतो तुम्हाला. आणि हे बघा असं काय सीट होती माझी इकडे, निवांत एकदम.
आपण आलो आहोत गुजरातमध्ये गोध्रामध्ये. गोध्रा जंक्शनला गाडी आली आहे ऑन टाईम. आपण रात्री होतो यूपीमध्ये, यूपी नंतर ही गाडी गेली ती राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये रात्री कोटा आलं होतं 2:30 वाजता. राजस्थाननंतर गाडी आली मध्य प्रदेशमध्ये. सकाळी आलं तर रत्नाम 9:30 वाजता. साधारणतः अजून खूप सारी जर्नी बाकी आहे. रात्री 10:30 वाजता पोहोचणार आहोत आपण. आणि इकडे बघा सगळेजण उतरले आहेत. आणि हा गोध्रा जंक्शन. सध्या ट्रेनमध्ये बघा भजी घेतली 30 रुपयाची. हा डाल ना. आणि वडापाव घेतला. आपण आलोय वडोदराला आणि मी इकडे फूड ऑर्डर केला होता. सो बघूया येतंय का. वडोदराला येण्याचा टाईम आहे दुपारची 2:20 गाडी ऑन टाईम आली. बिफोर 10 मिनिटं पहिले. आणि बघा सगळेजण खाण्यापिण्यासाठी तुटून पडलेत, कारण ट्रेनमध्ये कोणी येतच नाही. ना पाण्याची बॉटल ना भजी, आले तर बाहेरचेच येतात. सो ट्राय दिस. माझं झोमॅटोवाला अजून नाही आलं, फूड घेऊन आला एक जण दिसला झोमॅटो. ते बघा तो. हे बघा किती जणांनी ऑर्डर केली आहे झोमॅटोची, कारण गाडीमध्ये काही ऑप्शनच नाही आहे त्यासाठी. बताओ बोली लगाओ. मसाला बिर्याणी जी मी मागवली होती, जी मला पडली आहे टॅक्स पकडून 230 रुपयाला. सो चला बघूया कसं आहे. आणि बाहेरचं वातावरण खूप गरम आहे. इकडून एखादी कोल्ड्रिंक घेऊ. एक थम्सअप पण घेतली आहे. चला व्हायला प्रचंड गरम होते बाहेर खरंच. जाऊया आतमध्ये. आणि सध्या तुम्हाला कोच दाखवतो कसा आहे. नीटच आहे, क्लीन पण आहे आणि व्यवस्थित पण आहे. इकडे 5 मिनिटाचा हॉल्ट असतो गाडीचा. आणि बघा सीट बऱ्यापैकी खाली झाली आहे. आता इथं कोणी नसेल तिथं रेस्टॉरंटचं नाव आहे थाली. आणि असं काय पॅकिंगमध्ये आलं आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 स्पून दिले जेवणासाठी. ह्याच्यात काय बघू बरं. कांदा ह्याच्यात दिला आहे मस्तपैकी, कांदा आणि लिंबू. वा, पॅकिंग पण एकदम सही आहे. 1 kgची बिर्याणी होती ही, मसाला बिर्याणी. आणि अति भारी, अति सुंदर. आपल्या इकडं म्हातारीचे केस असतात नाही बाई पहिल्यांदा मी पण बघितलंय. ती मराठी माणसं खाल्ल्याच्या नंतर ट्रेन डस्टबिन फुल आहे म्हणून हा मुलगा इकडे फेकायला आला कचरा. तो डस्टबिनमध्ये कचरा फेकतोय. ही आमची मराठी माणसं जिथं खातो तिथं घाण अजिबात नाही करत. आणि बाकीचे ट्रेन जर तुम्ही बिहार किंवा जे आहे फॅक्ट ते सांगतोय मी, जाता ते खाऊन असंच खालती फेकतात. दुपारचे वाजले 5:30 आणि आपण आलो गुजरातच्या मोठ्या रेल्वे स्टेशनला, जे आहे सुरत. कंस्ट्रक्शन बघा तुम्ही काय मोठ्या पद्धतीने चालू इकडे. भाई साहब, जी बुलेट ट्रेन पण बनते आपल्या मुंबई टू अहमदाबाद, त्याचं पण मोठं काम आहे. आपल्या महाराष्ट्रातून जी गुजरातला कनेक्ट होणारी बुलेट ट्रेन, तो पहिला प्रोजेक्ट इकडचाच आहे आणि अत्यंत मोठा प्रोजेक्ट येतो. पण मलाही कळत नाही महाराष्ट्रामधून गुजरातच का निवडलं. गुजरातच्या ऐवजी दुसरं काय निवडलं असतं तर बरं झालं असतं. पण ठीक आहे, आता काहीतरी असेल त्याच्या मागे. सस्पेन्स त्या बघा त्या साईडला जो तो तुम्हाला दिसतोय ना रो, तो आय थिंक हा बुलेटचाच आहे. आणि हे बघा सुरत. जस्ट बाहेर आलो मी. एक साधारणतः 5 मिनिटाचा हॉल्ट असतो इकडे ट्रेनचा.
आपण आलो आहोत गुजरातच्या लास्ट रेल्वे स्टेशनला, जे आहे वापी. त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्र लागेल. पहिलं रेल्वे स्टेशन येणार आहे आपलं पालघर. ही गाडी येताना 5 रेल्वे स्टेशन घेते आपल्या महाराष्ट्राचे आणि रिटर्न जाताना फक्त 4 रेल्वे स्टेशन घेते. हे बघताय वापीचं रेल्वे स्टेशन गुजरातचं, जे की खूप भरलेलं आहे. आणि त्या साईडून झाली आहे क्रॉसिंग. किती गर्दी आहे. माझी चप्पल एक तुटली आणि असं वाकडं करून चालावं लागतंय. पण काय करणार, व्हिडिओ काढणं पण गरजेचं आहे. सो बघताय तुम्ही. हेलो, हाउ आर यू? तर एक गाडीचे अटेंडर आहेत, मस्त गाडी वगैरे क्लीन ठेवली आहे. फक्त थोडासा प्रॉब्लेम येतो. आता ऑफिशियली आपल्या महाराष्ट्रात जाऊ आपण पालघरमध्ये. तो किती भरलेलं आहे वापीचं रेल्वे स्टेशन बघा तुम्ही. आणि वापीला बाय बाय करू. या गाडीचा शेवट स्टॉप आहे ज्यावेळेस ही मुंबईला जाते आपल्याकडे. वापी रेल्वे स्टेशन शेवट आहे आणि पहिलं येईल आपलं पालघर, जे की 8 वाजता आहे, 1 तासाने. आपण आलो फायनली 1641 किलोमीटरची जर्नी करून आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या रेल्वे स्टेशनला, जे आहे पालघर. आणि पालघरचा स्टेशन कोड आहे PLG. आणि आपली गाडी इथे उभी आहे. पुढचं रेल्वे स्टेशन आहे विरार. विरार नंतर बोरिवली, बोरिवली नंतर बांद्रा. गाडी ऑन टाईम आहे. फक्त आता 10 मिनटं लेट झाल्यानंतर गाडी ऑन टाईमच येत होती. आणि पालघरला क्रॉस करते ऑफिशियली. विरारचं रेल्वे स्टेशन भाई अगदी मोठं आहे. इकडे काम पण चालू आहे. भलं मोठं रेल्वे स्टेशन करतात भाई. सो आलो आहे विरारमध्ये. विरारमध्ये पण 2 मिनिटाचा हॉल्ट आहे गाडीचा. आणि पुढचं स्टेशन असेल बोरिवली, त्याच्यानंतर आपलं बांद्रा. सो आता मी तुम्हाला डायरेक्ट बांद्रामध्येच भेटेल. महाराष्ट्राचे एकूण 4 रेल्वे स्टेशन जसं मी बोलल्याप्रमाणे हा आहे विरार. 2 मिनिटाचा हॉल्ट कंप्लीट करून ट्रेन निघाली आहे पुढे. सो भेटूया बांद्रामध्ये तोपर्यंत. बोरिवली रेल्वे स्टेशन चाललं आहे आता ऑन टाईम. 10-15 मिनटं लेट झाली आहे म्हणा गाडी. पुढचं स्टॉप आहे आपलं हे बोरिवली गेलं बांद्रा. पहिल्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिले, त्यासाठी आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. आणि आशा करतो तर पुढच्या व्हिडिओ टाकेल त्यासाठी पण तुम्ही प्रिपेअर आहाल आणि मी स्वतः प्रिपेअर आहे. हे तुम्ही बघताय बॅग वगैरे काढली. गंगाजल घेतलं होतं, आईने सांगितलं होतं म्हणून. आणि तसं तर मी दरवेळेस घेतोच म्हणा. आणि सगळी गाडी ऑलमोस्ट खाली. चला मंडळी, आलं आपलं घर म्हणजे बांद्रा आलंय. ऑन टाईम गाडी आली आहे. 10:25 बिफोर 5 मिनटं गाडी आली आपल्या बांद्रा रेल्वे स्टेशनला. सो हा काय होता प्रवास हरिद्वारपासून मुंबईपर्यंत, जो की बऱ्यापैकी कव्हर केला आहे. ही ट्रेन तेव्हाच निवडा ज्यावेळेस आपल्याकडे ऑप्शन नसेल. नाही तर हरिद्वारहून 2 ट्रेन येतात आपल्या मुंबईला. एक AC सुपरफास्ट आणि एक दुसरी असते जी फक्त गुरुवारी चालते. सो ह्या 2 ट्रेननी प्रवास करू शकता. सो टाटा बाय बाय. भेटूया लवकरच. पंचकेदार यात्रा मी जेव्हा करेल तेव्हा. टाटा, हर हर महादेव. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, इतरांना मदत करा.